भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व 18व्या शतकात महाराष्ट्रात महिला शिक्षण आणि समाज सुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 185वी जयंती जुन्नर नगर परिषद जुन्नर व राजमाता जिजाऊ महिला मंडळ जुन्नर यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय जुन्नर या शाळेत साजरी करण्यात आली। कार्यक्रमास उपस्थित असलेल्या जुन्नर पोलीस स्टेशनच्या उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई, तहसीलदार आशा होळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई, तहसीलदार आशा होळकर, पोलीस निरीक्षक कैलास खोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, नगरसेविका अलकाताई फुलपगार, सुवर्णा बनकर, मोनाली म्हस्के, अश्विनी गवडी व माजी नगरसेविका तसेच राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या सर्व सदस्या, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी घेतलेला आढावा पाहूयात विस्ताराने। आपका दिवस खूप छान आहे। मला वाटतं की पहिला कार्यक्रम आहे असं मला वाटतं। औचित्य खूप छान आहे। 3 जानेवारी 2018 तुम्हाला सर्वप्रथम व्यासपीठावर विराजित झाले। सावित्रीबाईंमुळे आपण शिकलो सवरलो, पण हे होत असताना आपल्या जुन्नर शहरामध्ये स्त्रियांची काहीतरी सावित्रीबाईंनी जगामध्ये क्रांती घडवली, परंतु आपल्या जुन्नर शहरामध्ये पण स्त्रियांनी काहीतरी क्रांती घडवावी या उद्देशाने चांगल्या विचाराच्या सगळ्या महिला एकत्र आल्या आणि त्यांनी जिजाऊ महिला मंडळ स्थापन केले। जिजाऊ महिला मंडळ स्थापन करीत असताना त्याच्यामागचे उद्देश अतिशय चांगले आहेत की महिलांसाठी राबवणाऱ्या स्पर्धा, महिलांवर होणारे अत्याचार ते दूर करण्यासाठी, महिलांना आनंद देण्यासाठी। खरं तर महिलांना आनंद कसा मिळतो ज्या
आपण सगळ्या महिलांनी दुसऱ्यांसाठी काहीतरी काम करायचं हा उद्देश आमच्या महिलांमध्ये आहे आणि तो शेवटपर्यंत टिकून राहणार आहे. आमच्या महिलांमध्ये कुणामध्ये कुठल्याही प्रकारचा इगो तयार होणार नाही. ही सगळी महिला आमची त्याच्यासाठी दक्ष राहणार आहे. खरं तर मोठेपणा हा आपोआप मिळत नसतो. तुम्ही काम करीत राहिला की मोठेपणा आपोआप आपल्याकडे चालत येतो. प्रत्येक महिलेला माझी एक विनंती असेल की मोठेपणा मिळवायचं असेल तर आपली कार्यपद्धती आपलं कष्ट हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळं कुणीही आपल्या महिला मंडळामध्ये कदाचित आता आपण एवढं 50 जणी जमा झालो, कदाचित त्याच्या 100 जमा होती. प्रत्येकीचं नाव घ्यायला प्रत्येकीला प्रत्येक वेळेला सन्मान द्यायला कदाचित जमणार नाही. परंतु कुठल्याही महिलेने त्याच्यामध्ये इगो आणायचा नाही. तरच आपण टिकून राहणार नाही. सावित्रीबाई फुलेंनी दलित महिलेला शिक्षण मिळावं म्हणून नगर मोठे केले. कुठल्याही प्रकारचा त्यांनी इगो त्यांच्यामध्ये आणणार नाही आणि म्हणून त्या जगात त्यांनी क्रांती घडवली आहे. सगळ्या महिला जिजाऊ मंडळाच्या सगळ्या महिला उपस्थित झाल्या. सगळ्यांची नावं मी घेऊ शकत नाही, परंतु सगळ्यांचं तसेच आपल्या पुणे नगरपालिकेचे सगळे शिक्षक शिक्षिका आणि सगळे विद्यार्थी तर तुम्ही सगळ्यांना हजर झाले. मला आमच्या सगळ्या नगरसेविका आहेत. मृणाली भस्के, अश्विनी गौरी, सबिना शेख, त्याच्यानंतर माझी नगरसेविका किशोरी डोकेबाई, आमच्या भारतीताई आणि ह्या जयंती मंडळाच्या माध्यमातून सावित्रीबाईंनी आपल्याला शिक्षणाचं महत्त्व सांगितलं आणि म्हणून आम्ही मंडळाने ठरवलं की ह्या शाळेतल्या तळागाळातल्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्याकडनं शिक्षणाचं एक हत्यार म्हणजे पेन आणि खाऊचा पुडा, बिस्किटचा पुडा असं आम्ही नियोजन केलेलं आहे. आजच्या निमित्ताने ते आपण सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना बिस्किटचा पुडा आणि पेन देणार आहोत. सगळ्या महिलांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते आणि पुन्हा एकदा विनंती करते की कुणाचं जरी माझ्याकडून नाव आलं नसेल तर तुम्ही कृपया रागू नका आणि आपल्याला मजबूत ठेवायची जेणेकरून आपल्याला पुन्हा लढा द्यायचा, स्त्रियांच्या अत्याचाराविरुद्ध द्यायचा, आपल्याला आनंद घ्यायचा, आपल्याला खेळायचे, आपल्याला स्पर्धा घ्यायच्या. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि पुढील नियोजन एवढं करते. कार्यक्रमाचे उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आदरणीय देसाई मॅडम, तहसीलदार होळकर मॅडम, आरएनटी श्रीमती खेरे मॅडम, उपस्थित नवनिर्वाचित सर्व नगरसेविका, तसेच उपस्थित सर्व सन्माननीय भगिनी आणि उपस्थित सर्व सन्माननीय नागरिक, तसेच माझे बाल विद्यार्थी मित्रांनो, खरं तर हा कार्यक्रम राजमाता जिजाऊ संघटना वतीने हा कार्यक्रम घेतला. प्रथम त्यांचं अभिनंदन करावं थोडं काय थोडंफार कौतुकात आहे. खरं तर याच्यात गावातील बऱ्याचशा पुरुष मंडळींनी सहभागी व्हायला पाहिजे होतं, पण काही प्रमाणात झाले, काही कारण असतील तर महिलांचं प्रथम अभिनंदन. कारण हा भारत देश वाचवला पहिल्यांदा ज्यावेळेस झेलम नदीच्या काठी राजा सिकंदर बस यांनी जगाच्या स्वारीसाठी निघाला. त्यावेळेस झेलम नदीच्या काठी माता सावित्री नावाची महिला ज्याला पूजा करत होती, ती पुरुराजाची शक्ती मिळवली. सिकंदराची इच्छा होती की मला जगावर राज्य करायचं, ही त्याची महत्वाकांक्षा होती. परंतु पुरुराजाला अटक केल्यानंतर राजाला राजासारखं वागवलं पाहिजे हे भागीदारपणा उत्तर ऐकून पुरुराजाने सन्मान सिकंदर बस यांनी केला होता. आणि त्यावेळेस सावित्रीबाईंनी सिकंदर बसला एक रेशमी धागा बांधला. तो नारळी पौर्णिमा आणि तिथं रक्षाबंधन सुरू झालेला. तर सिकंदर बसने आपला जग जिंकायची इच्छा सोडून धर्म प्रचारासाठी निघून गेले आणि शस्त्र खाली ठेवले. एक शस्त्र खाली ठेवायची ताकद एक महिलेत आहे, ते दाखवून दिलेलं आहे. हे आपल्या भारत भूमीच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज
शाहू महाराज, ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी विचारधारा सुरू होऊन जे संविधान बनलेलं आहे या संविधानावर आपलं राष्ट्र आणि राज्य चाललेलं आहे. या चारही मान्यवरांची विचारधारा एक होती. गुरुकुल, शिक्षण, शेती म्हणून शासनाने 1986 ला चारही महान राष्ट्रीय नेत्याची एकत्रित जयंती जळगावपासून सुरू केली होती. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काय सांगायचं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले जर नसते तर आज महिला भगिनी किंवा पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात शिक्षणात पुढे नसते हे सिद्ध झालेलं आहे. 1905 ला पुणे येथून जी शाळा सुरू केलेली आहे ती इमारत आज एक राष्ट्रीय स्मारक झालेलं आहे. त्या जागेतून पूर्वी बसायला जागा नव्हती, बाहेर बसायचे. ती एक छोटस घर त्यावेळेस सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना मुलींच्या शाळेसाठी 1905 ला दिलं. त्यावेळेस ती जागा एक मुस्लिम समाजाची होती आणि ती बहाल केलेली होती. कोणत्याही त्याची आकारणी न करता मुस्लिम समाजाने दिलेली आहे याचा उल्लेख करणं सुद्धा महत्वाचं आहे. शिक्षणासाठी समाज, जात, पात, भेद काही नसतो. फक्त त्याची कष्ट आणि बुद्धिमत्ता याचं मेरिटचा विचार करावा. मित्रांनो, यांनी जे वसा दिलेला आहे हा वसा उद्या तुमच्या खांद्यावर आहे. शिक्षणाचा चांगला उपयोग करून ज्यावेळेस तुम्ही प्रौढ वयात येतील त्यावेळेस आपल्या गावात आपल्या बांधवांसाठी शिक्षणाचं महत्व पटवून आपण येणाऱ्या पिढीला शिक्षणाच्या प्रवाहात आपण आणलं पाहिजे. कारण तुम्ही उद्याच्या भारतीय लोकशाहीचे खरे आधारस्तंभ आणि आज जो संयोजकांनी कार्यक्रम केला त्याचं कौतुक करून त्यांना धन्यवाद देतो. आणि माझा या मान्यवर ज्योतिबाबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांना मानाचा सलाम मुद्रा करून माझे 2 शब्द संपवतो. कारण आमच्याकडे पण एक पोलीस पाटील मेळावा तालुका स्तरीय ठेवलेला आहे. त्या कार्यक्रमाला जायचं आहे. तर मी संयोजकांची माफी मागून परवानगी घेऊन आदरणीय युवाश्रीवाल्यांची परवानगी घेतो. अध्यक्ष महोदयांची परवानगी घेऊन मी जात आहे. धन्यवाद. आणि आपण सर्वजण ज्या महिला माझ्यासोबत इथं उपस्थित आहेत त्या केवळ फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुलेमुळे आज इथं आपल्याला बाहेर समाजात वावर करणं दिसतात. आणि एवढ्या मोठ्या पदांवरती कार्यक्षमपणे काम आणि पदभार सांभाळून सगळ्यांना सामावून घेऊन काम करताना इथे दिसून येतात.
बोलायचं. मला माहिती आहे खूप उशीर झालाय, मागं खूप जणांना ऊन लागतंय, खूप चळवळ सुरू झाली आहे आणि फार कंटाळा आलाय. त्यामुळे खूप जास्त काही बोलायचं नाही. आपल्या सर्वांच्या आत्ममाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मला इथं आमंत्रित केलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या सर्व संयोजकांचं मनपूर्वक आभार मानते. सूर्याच्या प्रकाशाचं महत्त्व आपण वर्णन करण्यात खरं तर काही अर्थच नाही. आपण त्याचा आनंद सगळे घेत असतो, म्हणूनच आपल्याला त्याचं महत्त्व रोजच्या दिवसात कळत नाही. तसंच सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचं आहे. आज आम्ही इथे शिकलो. आपण इथे आता 50% महिला नगरपालिकेचा कारभार यशस्वीपणे चालवणार आहात. या छोट्या छोट्या मुली छान ड्रेसेस घालून आज इथं बसलेल्या आहेत. आज आपल्याला या गोष्टी विनाशाळेत मिळाल्या, म्हणून त्याच्यासाठी पूर्वी ज्यांनी अपार कष्ट घेतले त्यांची आपल्याला आठवण येत नाही, दररोज येत नाही. म्हणूनच आपण असा विशेष कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या कार्याची महती आपल्या या तरुण पिढीला आणि छोट्या मुलांना सांगणं अत्यंत आवश्यक आहे. आज इथे आपल्या रक्षणकर्त्या म्हणून एक महिला उपस्थित आहे. यापेक्षा मोठा गौरव त्यांच्या कार्याचा काय असणार आहे. खूप जास्त बोलू नका, या सगळ्यांना मी गोड करणार नाहीये. सगळ्यांचं नवनिर्वाचित महिला सदस्यांच्या मनापासून आभार. आज 50% काम आपण करणार आहोत. आपण ते यशस्वीपणे करू. याच्यामध्ये खूप तरुण मुली दिसतात, तसेच फुलपगार मॅडम सारख्या तुम्हाला मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ नगरसेविकाही आहेत. आपण सगळ्यांनी मिळून खूप चांगलं काम करावं आणि आपल्या कार्यानुसारही आपल्याला आमच्या मदतीची गरज लागली तर आपण रात्री 12 वाजता सुद्धा आमच्याकडे यावं. आम्ही नक्कीच तुम्हाला जे काही यथोचित सहकार्य आहे ते करू. एकाच शब्दात सांगते, महिलांना दिली सरस्वतीची सावली अशी ही थोर माऊली. अशा सन्माननीय सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीला वंदन करते. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. अरे वा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय जुन्नर, कांचीदेवी सावित्रीबाई फुले विद्यालय जुन्नर, मौलाना अबुल कलाम आझाद विद्यालय प्राथमिक विद्यालय जुन्नर आणि पुण्यश्लोक आयकर खूप छान आहेत. सगळ्यांना आता मात्र विनंती करणार आहे मी आभार. त्यानंतर या ठिकाणी राजमाता जिजाऊ मनपूर्वक आभार. त्यानंतर माननीय साहेब यांचेही मंडळ आणि मनपूर्वक आभार. त्यानंतर माननीय साहेब यांचेही जिजाऊ मंडळ आणि नगर परिषदेच्या वतीने मनपूर्वक आभार. माजी नगराध्यक्षा यांचेही राजमाता जिजाऊ मंडळ त्याचबरोबर नगर परिषदेच्या वतीने मनपूर्वक आभार. आणि त्याचबरोबर सर्व या ठिकाणी शाळेचे सर्व मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद यांचेही राजमाता जिजाऊ मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार. शिक्षण चळवळ खऱ्या अर्थाने रुजवली सावित्रीबाई फुले यांनी. सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचे धडे दिले. सावित्रीबाई फुले नसत्या तर आज महिलांची काय अवस्था असती हे न बोललेलं बरं. ज्या सावित्रीबाई फुले यांनी समाजाचं विरोधात पत्करलं, मात्र महिलांना शिक्षणासाठी पुढे आणलं. आज त्यांची जयंती साजरी होते. जुन्नर नगरीमध्ये जुन्नर नगरपालिकेच्या वतीने आज सावित्रीबाई फुले जयंती साजरी होते. माझ्यासोबत काही महिला आहेत. काय महिलांना वाटतंय, सावित्रीबाईबद्दलच्या त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेऊयात. ताई, आपण काय सांगाल? हा उपक्रम आम्ही राजमाता जिजाऊ महिला मंडळातर्फे आणि जुन्नर नगरपालिका यांच्या सौजन्याने साजरा करीत आहोत. सावित्रीबाई फुले म्हणजे आपल्या स्वतःच्या अंगावर दगडं, माती, शेण घेऊन मुलींना घराघरातून बाहेर काढून पहिल्या त्या शिक्षिका, अशा शिक्षिकेची आज आम्ही जयंती साजरी करतोय. आणि आमच्या मंडळाचा पहिलाच कार्यक्रम आहे. जुन्नर शहरामध्ये पहिलाच कार्यक्रम आम्ही हा साजरा करतोय. सावित्रीबाईंनी समाजाचा रोष पत्करून महिलांना शिक्षण देण्यासाठी सगळ्यांना बरोबर घेतलं. त्यांना खूप त्रासही झाला.
समाजाने त्यांना वाळीत टाकण्याचाही प्रयत्न केला. काय वाटतंय आपल्याला? बरोबर आहे, काहीतरी चांगलं करण्यासाठी त्रास हा सहन करावा लागतोच. आणि त्यावेळेसची पद्धतच अशी होती की बाई चूल आणि मूल या व्यतिरिक्त बाहेर पडत नव्हती. आणि त्यामुळं तो रोष त्यांना पत्करावा लागणं हे साहजिकच होतं. पण त्या जर आज बाहेर पडल्या नसत्या तर आज सगळ्या स्त्रिया ह्या घरातच चूल आणि मुलातच गुंतल्या असत्या. महिलांना शिक्षण दिलं तर ते नेतृत्व करू शकतात, याची कामगिरी बजावली ती सावित्रीताई फुले यांनी. काय वाटतं तुम्हाला? पहिलं कसं होतं, म्हणजे महिला म्हणजे फक्त घरामध्ये असायच्या. महिलांना बाहेर हा काय चाललंय काय नाही हे फक्त पुरुषच सर्व काही बघायचे. पण आता सावित्रीबाईंमुळे सगळ्या महिलांना शिक्षण सावित्रीबाईंमुळे मिळालेलं आहे. आणि त्यामुळे सरकारने आज महिलांना 50% आरक्षण दिलेलं आहे. आज महिला सगळीकडे कार्यरत आहे. म्हणजे 50% पुरुषांबरोबर महिला आज जे काय करतात हे फक्त सावित्रीबाईमुळेच करतात आहे. आणि त्या वेळेला सावित्रीबाईंनी खूप काही त्रास सहन केला. त्यांच्या म्हणजे पतिराजांबरोबर त्यांना साथ दिली आणि त्यांनी मुलींना शिक्षण द्यायचा हा वासा घेतला. त्यामुळे आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे. ताई, आपण काय सांगाल? आज सावित्रीबाईंची जयंती आहे. महिला वर्गांना समाजामध्ये आणलं, शिक्षित केलं. आज शासनाने 50% महिलांना सगळ्या क्षेत्रामध्ये दर्जा दिलेला आहे. याचं सगळं श्रेय सावित्रीबाईंना जातंय. काय सांगाल आपण? सावित्रीबाईंबद्दल बोलायचं झालं तर खूप आहे, पण आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही हा जिजाऊ राजमाता जिजाऊ हा महिला मंडळ स्थापन केलेला आहे की जुन्नरमधल्या महिलांसाठी काहीतरी काम करण्यासाठी हा गट स्थापन झाला आहे. त्याचप्रमाणे सावित्रीबाईंचा जन्म हा आज 3 जानेवारीला आणि पुण्यतिथी त्यांची 10 मार्चला असते. तर त्यांनी समाजाचा विरोध पत्करून, जसं ज्ञानेश्वरांना त्रास झाला होता समाजाचा जसं हे करायला सुधारक, तशा त्या समाजसुधारक आहेत. त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा पुणे इथे स्थापन केली. त्यामुळे मुलींना शिक्षण हे ओपन झालं. पण तसं शिक्षण आपल्याला सगळ्यांना मिळालेलं आहे. आज गव्हर्नमेंटने पण आपल्यासाठी खूप काही हे केलेलं आहे. पण ते शिक्षण कशासाठी घेतोय आणि त्या शिक्षणाचा उपयोग काय करून समाजातल्या महिलांनी काय केलं पाहिजे याचा गंभीरपणे विचार करायचा आहे. सावित्रीबाईंनी आपल्यासाठी शिक्षण खुलं केलं, याचा अर्थ असा नाही की आपला सैराचार वाढावा. तर सावित्रीबाईंनी याच्यासाठी शिक्षण दिलं की तुम्ही शिका आणि तुमच्या घराला, तुमच्या मुलांना चांगले संस्कार द्या, समाजाला चांगले संस्कार द्या आणि त्याच्यापासून समाज घडवा. हा त्यांचा उद्देश होता. हा शिक्षणाचा उद्देश सगळ्या महिलांनी घेतला पाहिजे. तसाच आता ह्या पुढे शिकणाऱ्या मुलींनी घेतला पाहिजे आणि याच्यातून आपला समाज पुढे प्रगतिशील झाला पाहिजे, एवढंच मी अपेक्षा करेन. महिलांना शिक्षित बनावं, महिलांनी देशाच्या विकासासाठी सहभागी व्हावं, महिलांना शिक्षित करण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी केलं. काय वाटतं आपल्याला? आज महिला सावित्रीबाई फुलेंमुळेच इथपर्यंत पोहोचू शकल्या, एवढंच माझं म्हणणं. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. आज सावित्रीबाई फुले नसत्या, सावित्रीबाई फुलेंनी महिलांना शिक्षित केलं नसतं तर महिलांची अवस्था काय असती हेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अलकाताई, आज जयंती साजरी होते. त्यांनी महिलांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले, महिलांना शिक्षित केलं. आज समाजामध्ये, राजकारणामध्ये महिलांना 50% आरक्षण मिळवून दिलं. काय सांगाल आपण? खरं तर खातो तो घास आणि घेतो तो श्वास. सगळ्या समाजातील, सगळ्या भारतातील महिला हा जो घास खातात आणि जो श्वास घेतात तो मला वाटतं सावित्रीबाईंमुळे घेतात. सावित्रीबाईंनी भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये एक क्रांती घडवली की महिलांना अतिशय नीच दर्जाची वागणूक दिली जात होती. आणि सावित्रीबाईंनी त्याच्या मागचं ज्योतिबा फुले यांचंही योगदान खूप महत्त्वाचं आहे की घरातली महिला शिकल्यानंतर संपूर्ण कुटुंब शिक्षित होतं आणि संपूर्ण कुटुंब शिक्षित होत गेल्यानंतर भारत शिक्षित होईल किंवा देश शिक्षित होतो, हे त्यांचं एक मानस होता. आणि त्यांनी पहिल्यांदा सावित्रीबाईंना शिकवलं आणि सावित्रीबाईंनी सुद्धा शिक्षण घेऊन महिलांच्या शिक्षणासाठी एक क्रांती केली. मला वाटतं मी एक दलित महिला आहे आणि मी नगरपालिकेमध्ये 3 वेळा निवडून गेले. याचं मुख्य कारण म्हणजे सावित्रीबाई आहे की जर सावित्रीबाईंनी शिक्षणच दिलं नसतं तर माझ्यासारखी महिला आता या आपल्या आवाजाच्या समोर उभी नसती. हे त्याच्यातलं खरं गमक आहे. सावित्रीबाईंनी खऱ्या अर्थाने जगामध्ये, भारतामध्ये क्रांती घडवली, एवढं मी सांगेन.
आणि खरं तर जुन्नर नगरपालिकेमध्ये मी पहिल्यांदा निवडून गेल्यानंतर मला असं वाटलं की शालेय शिक्षणात किंवा इतर सावित्रीबाईंचं वाचल्यानंतर मला असं वाटलं की आपण एक स्त्री म्हणून सावित्रीबाईंची जयंती साजरी केली पाहिजे आणि त्या माध्यमातून मी नगरपालिकेशी नेहमी भांडून म्हणा का होईना समाज कल्याण आमचं एक बालकल्याण समितीच्या वतीने दरवर्षी ती जयंती मी साजरी करीत होते आणि गेल्या वर्षीसुद्धा गेल्या पंचवार्षिकला मी नव्हते तरी मला वाटतं आमच्या ज्या महिला भगिनी होत्या नगरसेविका त्यांनी ती जयंती साजरी करीत आलेल्या आहेत आणि यावर्षी नुकतीच निवडणूक झाली नगरपालिकेमध्ये आम्ही खऱ्या अर्थाने बसवलेलं नाही तरी पण जयंती साजरी झालीच पाहिजे या उद्देशाने आमच्या सगळ्या चांगल्या विचाराच्या महिला आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि चांगल्या विचाराच्या महिलांनी एक ठरवलं की राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या साजऱ्या झाल्या पाहिजेत, महिलांवरील अत्याचार दूर झाले पाहिजेत, महिलांसाठी स्पर्धा झाल्या पाहिजेत, महिलांसाठी शिबिरं झाली पाहिजेत. या उद्देशाने आम्ही एक मंडळ स्थापन केलेलं आहे. त्या मंडळाचं नाव आहे राजमाता जिजाऊ महिला मंडळ आणि त्या मंडळाच्या माध्यमातून आणि नगरपालिकेच्या सहकार्याने आम्ही आजची जयंती साजरी करतोय. मंडळाचे अनेक उद्देश आहेत आणि त्या मंडळामध्ये अनेक म्हणजे एक ठराविक स्तर नाही तर उच्च भ्रूमहिला पण त्याच्यामध्ये सामील व्हायला लागल्यात. खरं तर उच्च भ्रूमहिलांना ह्या सगळ्या गोष्टींचं काही घेणं देणं नसतं परंतु त्या पण जागरूक झाल्यात की आपण स्वतःसाठी जगतो पण दुसऱ्यांसाठी जगणंही किती महत्त्वाचं असतं. दुसऱ्यांसाठी ज्यावेळेस आपण जगतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला आनंद होत असतो आणि त्या महिलासुद्धा या मंडळामध्ये सामील झालेल्या आहेत. आमचे अनेक चांगली उद्दिष्ट आहेत. जयंती साजरी करून पुन्हा वर्षभर म्हणा किंवा कायमस्वरूपी आम्ही ती उद्दिष्ट साकार करणार आहोत. अलकाताई, आपण जुन्नर नगरीच्या नगरसेविका आहात. जुन्नर शहरामध्ये ज्या महिला येतात त्यांच्यासाठी शौचालय नाही. आपण नगरपालिकेमध्ये आता जाणार आहात, नगरसेविका झालेल्या आहात. आपली भूमिका काय असेल आणि नगरपालिका महिलांसाठी काय करेल? 100% तुमचा हा प्रश्न आणि हा मलाही खूप भेडसावत होता पण होतंय काय की तिथं गेल्यानंतर जागेचा प्रॉब्लेम येतो. सगळ्या महिलांचं किंवा जुन्नर शहरामध्ये हा विषय खूप वेळा झालेला आहे की महिलांसाठी शौचालय नाही आहे परंतु जुन्नर शहरामध्ये अशी जागाच नाही की तिथं आम्ही महिलांसाठी शौचालय करू. मला वाटतं आपल्या माध्यमातून आपण जर जागा उपलब्ध करून दिली तर 100% अगदी तातडीने पहिला विषय माझा असा असेल की महिलांसाठी जुन्नर शहरामध्ये शौचालय होईल. मॅडम, आपण काय सांगाल? जुन्नरमध्ये शौचालय हे पाहिजेच आहे आणि त्यासाठी आम्ही आमचा हा ग्रुप आणि आमच्यात आता ह्या नगरसेविका आहेतच तर यांच्या प्रयत्नाने आणि आता आपले झालेले नवीन नगराध्यक्ष आहेत यांच्याकडे ही विनंती घेऊन जाऊ आणि शक्यतो मान्य करण्याचा प्रयत्न करू कारण आता त्याला फंड लागतो त्याला बाकीच्या पण गोष्टी लागतात त्या सगळ्या जर त्यांच्याकडे अवेलेबल असतील तर आम्ही नक्कीच यावर्षी हा करण्याचा प्रयत्न आमच्या ग्रुपतर्फे तरी करू ही तुम्हाला ग्वाही देतो. सावित्रीबाई फुले यांनी समाज घडवण्याचं काम केलं, महिलांना शिक्षित बनवलं. आज त्यांची जयंती आहे. काय वाटतं आपल्याला? गेल्या 10 वर्षापासून नगरपालिकेच्या माध्यमातून मी आणि अलकाताई फुलपगार यांनी दरवर्षी हा कार्यक्रम करण्याचा नक्कीच आम्ही चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या निमित्ताने मुलांना खाऊ वाटप तसेच निबंध स्पर्धा वगैरे आणि इतर ज्या ॲक्टिव्हिटी असतील मग क्रीडा स्पर्धा विविध गुणदर्शन कार्यक्रम ह्या 10 वर्षामध्ये आम्ही घेतलेले आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये मला वाटतं अलकाताईसारखं एक नेतृत्व नगरपालिकेत गेलेलं आहे. इतर महिलांना संघटित करून चांगल्या पद्धतीने ह्या मुलांना सावित्रीबाई फुले जयंती असो किंवा राजमाता जिजाऊंची जयंती असो किंवा इतर कोणतेही कार्यक्रम असो या महिला शालेय विद्यार्थ्यांसाठी नक्कीच चांगलं काम करतील असं मला आत्मविश्वास वाटतो. सावित्रीबाई फुले यांनी समाज घडवण्याचं काम केलं, महिलांना शिक्षित बनवलं. आज समाजामध्ये महिलांना चांगल्या पद्धतीचे स्थान निर्माण झालेलं आहे. याचं खरं श्रेय जातं ते सावित्रीबाई फुले यांना. आज त्यांची जयंती जुन्नर नगरपालिका, जिजामाता महिला मंडळ आणि नगरपालिका आज त्यांची जयंती साजरी करत आहे. सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षित म्हणून समाजापुढे जो आदर्श निर्माण केला आहे त्यांच्या कर्तृत्वाला हा सॅल्यूट आहे. काय सांगाल तुम्ही? सर, मला वाटतं की सावित्रीबाई फुले होत्या म्हणून आज ह्या सावित्रीबाईंच्या लेखी इतक्या छान शब्दात वर्णन करतायत आणि सावित्रीबाई होत्या म्हणून आम्हाला संधी मिळून आज आम्ही इथे उभे आहोत, नाही तर आम्ही इथे पण उभे नसतो सावित्रीबाई नसत्या तर. नक्कीच सावित्रीबाईंनी केलेलं काम आज नक्की दर्शक आहे. जर सावित्रीबाई नसत्या तर ह्या सगळ्या महिला आज आपल्याला एकत्रित पद्धतीने पाहायला मिळाल्या नसत्या व अशा पद्धतीने त्या कदाचित बोलल्या नसत्या. माझ्यासोबत इतरही काही महिला आहेत. काय वाटतं त्यांना आपण जाणून घेऊयात. ताई, आपण काय सांगाल?
आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती. मी सर्वप्रथम सावित्रीबाई फुलेंना वंदन करते. गेल्या 10 ते 15 वर्षापासून अलकाताई आणि आम्ही सर्व भगिनी, मेहरताई असतील, अलकाताई, आम्ही सर्वांनी मिळून गेल्या 15 वर्षापासून सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रम आम्ही आपल्या या शाळेमध्ये साजरा करतो. पहिल्यांदा या मुलांसाठी शाळेमध्ये कार्यक्रम केले जात नव्हते. मग आम्हाला कुठंतरी वाटलं की आपल्या ज्या बाहेर दुसऱ्या शाळांनी कार्यक्रम होतात आणि आपल्या ह्या शाळेमध्ये कार्यक्रम होत नव्हते, त्यांच्या कलागुणांना वाव मिळत नव्हता. त्यामुळे आम्ही अलकाताईंची आणि आमची सर्वांची धडपड असायची की आपण ह्या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. मग आम्ही त्यानंतर शाळेत स्पर्धा सुरू केल्या, त्यांच्या क्रीडा स्पर्धा वगैरे सगळं घ्यायला सुरुवात केली आणि आम्ही हा कार्यक्रम सर्वांनी चालू ठेवला. आम्हाला त्याच्यामध्ये खूप अडचणी आल्या. कार्यक्रम घेताना निधीचा वगैरे प्रॉब्लेम असायचा, तरी पण आम्ही सगळीकडून ॲडजस्टमेंट करून आम्ही हे कार्यक्रम करत होतो आणि भविष्य काळातही आम्ही हे कार्यक्रम असेच चालू. आज सावित्रीबाईंची जयंती आहे, आपण महिला वर्गांना काय आवाहन कराल? मी महिला वर्गांना आज सावित्रीबाई फुलेंमुळं प्रत्येक महिला आता सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत. आज पुरुषांच्या बरोबरीने खांदा लावून आज पुढे प्रत्येक महिला काम करते. त्याच्यामुळे महिलांना मला वाटतं की तुम्ही घरात बसू नका, बाहेर पडा आणि आपल्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे याची जाणीव ठेवून पुढे कार्यरत राहा, एवढेच मी या ठिकाणी सांगू शकते. समाज घडवायचा असेल, देश घडवायचा असेल, आपल्या तालुक्याचा विकास करायचा असेल तर महिलांनी पुढे यायला हवं. सावित्रीबाईंनी दिलेली ही शिकवण नक्कीच भविष्य काळासाठी, महिला वर्गासाठी नव्हे तर सगळ्याच समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे. सावित्रीबाईंनी महिलांना ज्ञानाचे धडे दिले. माझ्यासोबत एक छोटी सावित्री आहे, काय वाटतं तिला आपण जाणून घेऊयात. ताई, काय सांगशील? नाव चिन्मय रत्नाकर वराडी, पत्ता खालसा मायवडा, शाळेचे नाव सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालय जुन्नर. वय मी आहे सावित्री, माझ्या देवाची सावित्री आहे. माझ्या देवानं लई सोसलं, पर ते सारं गाव म्या हसत हसत सोसलं. एक अल्लड पोर होती म्या, लग्नात 7 फेरं घातलं होतं आणि माप ओलांडून आले आणि त्याच घरचे झाले बघा. लई दिस झालं, ते सारखं विचार करायचे. म्या म्हणलं, का हो तुम्ही सारखे विचार कशाचा करता? सांगायचं नसलं तर नका सांगू. मी आपल्या असंच विचारलं. ते म्हणालं, का अगं वेडे, तुला नाही विचारायचं, कोणाला विचारायचं? हा समाज अजूनही मुलींना चूल आणि मुली हातच अडकवतोय. मी मुलींसाठी शाळा सुरू करणार आहे, तू देशील मला साथ? मी बघतच बसलं. लग्नात 7 फेरं घातलं होतं, ते 7 जन्म बरोबर चालण्यासाठी. आणि म्या वय म्हटलं. आमचा विचार मामांजींना पटला नाही. आमचं रातं घर सुटलं. हा विचार ज्याला त्याला पटला नाही. आमचं शाळेत जाताना कोणी थुंकायचं, शेण फेकायचं, दगड मारायचं, पर हे सारं गाव मी हसत झेललं. कारण माझ्या पाठीवर माझ्या धनाचा कणखर हात होता. म्हणून मी एवढंच बोलणार की तू खूप शिका, लय मोठं व्हा, एवढं एकच मागणं आहे या सावित्रीचं. जय हिंद, धन्यवाद. आपण आज ज्या शाळेच्या पटांगणामध्ये आहोत, आपल्यासोबत काही शिक्षक आहेत, काय वाटतं त्यांना जाणून घेऊयात. सर, काय सांगाल? आज 3 जानेवारी 2017 आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयामध्ये आयोजित जिजामाता महिला मंडळ आणि नगर परिषद जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमानं हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरं तर कार्यक्रमाचं औचित्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करत असताना खरं तर या महान नेतृत्वाच्या कार्याचा आदर्श, या नेतृत्वाचं कार्य समाजापुढे यावं, मुलांच्या पुढे यावं आणि त्या पद्धतीनं समाजामध्ये काम घडावं, असा हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. आज या आनंद सोहळ्यामध्ये उपस्थितांचं मी माझ्या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांच्या वतीनं स्वागत करत असताना खरं तर आज आमच्या शाळेमध्ये जेवढ्या संख्येनं मुलं आहेत तेवढ्याच संख्येनं मुलीसुद्धा आहेत आणि याचं श्रेय खरं तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जातं. पूर्वीच्या काळी महिलांना शाळेमध्ये मुलींना जाता येत नसायचं. शिक्षणापासून या महिला वंचित असायच्या आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं समाजामध्ये पुरुषाच्या बरोबर वेगवेगळ्या कार्यामध्ये खांद्याला खांदा लावून काम करत असताना महिला मात्र मागे असायच्या. आता मात्र माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात, या विज्ञानाच्या युगात महिला पुरुषांच्या बरोबरीनं नव्हे तर काही पावलं पुढं राहून आज समाजामध्ये काम करत आहेत. आपल्या भूतपूर्व राष्ट्रपती याचं हे उत्तम उदाहरण आहे. मला असं वाटतं सावित्रीबाई जर खरंच नसत्या
तर कदाचित आजचा हा आनंद सोहळा साजरा करत असताना असंख्य अडचणी तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर निर्माण झाल्या असत्या. आणि म्हणून सावित्रीबाईंनी समाजासाठी, सावित्रीबाईंनी मुलींसाठी आणि सावित्रीबाईंनी समाजातल्या सर्वसामान्य महिलांसाठी जे काम केलं ते अद्वितीय आहे. सावित्रीबाईंच्या या कामाला मी माझ्या शाळेच्या वतीनं आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं मनापासून नमस्कार करतो. शाळेची कवाडं खुली केली मुलींसाठी ती खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुले यांनी. मात्र या शाळेतील शिक्षिका आज याविषयी मात्र काही बोलायला मागत नाही. सर काय सांगाल? असं नाही आहे, माझ्या त्या सहकारी आहेत, दररोज पवित्र ज्ञानदानाचं काम करतात. आमच्या शाळेमध्ये जेवढे शिक्षक आहेत त्यापेक्षा अधिक शिक्षिका आहेत. या सगळ्या आजच्या अचानकच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये त्यांची ही सगळी व्यवस्था आमच्या महिला सहकारी शिक्षिका करत आहेत. सगळ्या शिक्षिका कामसू आहेत, होतकरू आहेत आणि म्हणूनच आज आमची हुतात्मा राजगुरूंची ही शाळा आहे. आम्हाला आमच्या या शाळेचा अभिमान वाटतो. ही इंग्रजांच्या अगोदर काळातली शाळा आहे. 176-77 वर्षाचा इतिहास आमच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाला आहे. या शाळेतनं अनेक मुलं शिकलेली आहेत, आज समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. या शाळेतल्या अनेक मुली घडलेल्या आहेत आणि समाजामध्ये अनेक चांगल्या उच्च पदावर काम करत आहेत. आज या ठिकाणी काही महिला नगरसेविका आहेत, महिला अनेक पुढारी अधिकारी आहेत. या शाळेमध्ये या शिकून महिला मोठ्या झालेल्या आहेत आणि हे काम सावित्रीबाईंचं आहे असं मला काहीसं वाटतं. मॅडम काय सांगाल आपण? आज सावित्रीबाईंची जयंती साजरी होते. सावित्रीबाई फुले यांच्यामुळं सगळ्या शिक्षिका आज या ठिकाणी उभ्या आहेत. त्या जर नसत्या तर कोणतीच बाई आज पुढे जाऊ शकली नसती. त्यांच्यामुळं आज बायका मोठ्या ताटमानेने जगू शकतात, ताटमानेने राहू शकतात. त्या सावित्रीबाई फुलेंमुळं सगळ्या शिक्षिका सुशिक्षित झालेल्या आहेत. त्या चांगलं काम करू शकतात आणि समाजसुद्धा चांगला घडवू शकतात. मॅडम, सावित्रीबाई फुलेंनी महिलांना शिक्षित केलं. आज तुम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवताय, सावित्रीबाईचं महत्त्व समजून सांगताय. आज त्यांची जयंती आहे. काय वाटतंय तुम्हाला आणि महिलांना तुम्ही काय आवाहन कराल? असं म्हटलं जातं, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, की जिथे स्त्री जातीचं पूजन होतं तिथे खऱ्या अर्थाने देवता वास करतात. मी असं म्हणेल की सावित्रीबाईंमुळे आज आम्हाला हे खऱ्या अर्थाने व्यासपीठ मिळालेलं आहे. की जर सावित्रीबाई नसत्या तर आज आम्ही महिला ह्या शाळेवर किंवा ह्या ठिकाणी नसतो. मला सर्व स्त्रियांना असं सांगावंसं वाटते की आपण कशातही कमी नाही आहे. आपण जे आहोत ते सावित्रीबाईंमुळे आहोत आणि त्यामुळे आपल्याला एक मानाचं स्थान आहे. माझं म्हणणं आहे की सावित्रीबाई फुलेंनी जे कष्ट घेतले त्याचं आज नक्की चीज झालंय. कारण आपण बघतो अख्ख्या जगभरामध्ये स्त्रिया जे पाऊल पुढे चालत चाललंय की पुरुषांच्याही पुढे आज स्त्रिया चालतात आहे आणि पुरुषांपेक्षाही जास्त प्रगती स्त्रियांची आज चालली आहे. ते बघून नक्कीच असं वाटेल की त्यांनी जे कष्ट घेतले ते वाया नाही गेलेत. आणि मला स्वतःला अभिमान होतो की मी आज स्त्री आहे म्हणून, कारण त्यांच्यामुळे आज मला हे स्थान मिळालंय. त्यांच्यामुळे मला आज एक मान मिळालाय की स्त्री म्हणून जगण्याचा. नगरपालिकेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला जातोय. जुन्नर शहरामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह नाही. आपण जुन्नर नगरीच्या नगरसेविका आहात. काय भूमिका राहील आणि भविष्य काळांसाठी महिलांसाठी आपण सुविधा काय कराल? कोणता उपक्रम राबवाल? सगळ्यात पहिला उपक्रम हाच असेल की स्त्रियांसाठी नक्कीच ते स्वच्छतागृह वगैरे 100% ते करू आम्ही आणि स्त्रियांसाठी जेवढं काही करता येईल तेवढं नक्कीच करणार आम्ही. मॅडम, आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे. महिलांना घडवण्याचं, वाढवण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे. आज ज्या महिला सक्षम बनल्यात त्या सावित्रीबाई फुले यांच्याचमुळे. काय वाटतं आपल्याला? क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या काही होऊन गेल्यात, पण आजही त्या आपल्यात आहे असा सर्वच महिलांना भास होतो आणि म्हणून आपण त्यांची दरवर्षीप्रमाणे जयंती साजरी करतो. आणि आज आपण सर्व काही महिला या उच्च पदावर आहेत, सक्षम आहेत, त्या पुरुषांच्या बरोबरीपेक्षा पुढे होऊन काम करतायत, त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि सावित्रीबाई फुलेंनी जे काही केलं त्यांनी म्हणजे समाजासाठी भरपूर केलं, तसं महिलांसाठी त्यांनी अतिशय म्हणजे इतके कष्ट घेतलेत आणि ते आम्हाला आता म्हणजे फायद्याचं होतंय सर्वच महिलांना. आणि त्याचा आम्ही नक्कीच जनतेसाठी किंवा महिलांसाठी चांगला उपयोग करू व महिलांना अतिशय पुढे नेण्याचा अजूनही प्रयत्न करू. आपल्या जुन्नर नगरीतही महिलांसाठी विविध उपक्रम राबवू. जे काही महिलांसाठी सुलभ शौचालयाचा प्रश्न उद्भवतोय, मी याच्या इलेक्शनच्या आधीही तो मांडला होता आणि तो पूर्णपणे होणार 100% याची मी खात्री देते.
मॅडम, जुन्नरच्या जनतेला किंवा जुन्नर शहरामध्ये येणाऱ्या महिलांना स्वच्छतागृहाचा उपभोग किती दिवसात घ्यायला मिळेल, काय सांगाल? 2017च्या अखेरीपर्यंत हा उपक्रम मार्गी लागलेला असेल? नक्कीच, पूर्णपणे. नगराध्यक्षही त्या दिवशी आमचा 1 जानेवारी रोजी आम्ही फुले दाम्पत्य दिन साजरा करत असतो. तो लेण्याद्रीला खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते लोक. त्या दिवशी त्यांनी तिथे तो प्रश्न मांडला आणि तो नक्कीच पूर्ण होईल. आज सावित्रीच्या आम्ही सर्व लेकी आज जाऊन त्यांची जयंती आम्ही साजरी करतोय. हा खरं आनंदाचा दिवस आमच्यासाठी. सगळ्या महिला आज सक्षम झालेल्या आहेत. कोणाकोणाच्या काही अडीअडचणी आहेत किंवा शंका कुशंका, तर सगळ्या आता एकत्रित करून विचार विनिमय करून पुढे त्यांचे कसे काय त्यांचं आम्ही शंका निवारण करण्याचा प्रयत्न करणार. सावित्रीबाई फुले म्हणजे ज्याप्रमाणे आपण सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिन साजरा करतो त्याप्रमाणे जसं त्यांनी महिलांना जे अधिकार आहेत ते सावित्रीबाईंनीच हे करून दिले. जुन्नर नगरीमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह नाही, आपण नगरपालिकेच्या नगरसेविका झालेल्या आहात, काय सांगाल या निमित्ताने? 100%च आम्ही ते स्वच्छतेसाठी एक मोहीम करणार, म्हणजे नक्कीच करणार आहेत. सावित्रीबाईंची आज जयंती, काय वाटतं आपल्याला? खरं तर आज सावित्रीबाई फुले यांची जयंती नुसतीच नावाला नसून त्यांच्या विचारांची जयंती आज आपण खऱ्या अर्थाने साजरी केली पाहिजे. कारण त्यांनी त्या काळामध्ये घालून दिलेला वसा आज स्त्रियांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारातून पुढे आणण्याची गरज आहे. आज जे आपण पाहतो की गर्भातच स्त्रीची हत्या केली जाते, तर ते न करता आज त्या स्त्रीला खऱ्या अर्थाने जीवन देणं आणि त्या स्त्रीच्या माध्यमातून समाजकार्य होणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. आज प्रत्येक क्षेत्रात सर्वच जातीपंथाच्या सर्वच महिला आज सर्व ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्षम आहेत आणि चांगल्या पद्धतीने कार्य करतात. ही अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यातल्या त्यात मी एक स्त्री असल्याचा मला खऱ्या अर्थाने अभिमान आहे. तू चाल पुढं पुढं ग बये, तुला भीती कुणाची, तुला परवा कुणाची, ताकद तुझ्या मनगटात लाख मोलाची. तू चाल पुढं पुढं ग बये, तुला भीती कुणाची, तुला परवा कुणाची, साथ आहे बय ग तुला पहिला योगाची. तू चाल पुढं पुढं ग बये, तुला भीती कुणाची, तुला परवा कुणाची. आम्ही सावित्रीच्या लेकी ताण देऊ जगाला, तूच कालिका ग बये, तूच अंबिका, तूच कालिका ग बये, तूच अंबिका. पिस्तूल तुझ्या कमरेला, पिस्तूल तुझ्या कमरेला दशत शराशी, वाघिणीचं रूप ग तुझं दावी जगासी, वाघिणीचं रूप ग तुझं दावी जगासी. तू चाल पुढं पुढं ग बये, तुला भीती कुणाची, तुला परवा कुणाची. आज सावित्रीबाईंची 185वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. कारण शुभेच्छा देतो म्हणायचा अर्थ असा की जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांची जयंती साजरी होणार, ते आजीवन राहणार हे नाही. आणि त्यांनी जो स्त्रियांसाठी लढा दिला तो स्त्रियांसाठी लढा दिला. पहिली मुलींची शाळा काढली, लोकांचे शिवे गाळ शेण वगैरे सगळं त्यांनी सहन करून आज महिलांना सक्षम केलं. व आज नगरपालिकेत 17 नगरसेवकांमध्ये 9 महिला नगरसेविका आहेत. त्या आज 9 महिला की जुन्नर शहराचं काय आपल्याला करू शकतात. महिलांच्या जीवावरती आज एक महिला शिकली म्हणजे एक कुटुंब शिकल्यासारखं आहे व महिला त्या कुटुंबाला साक्षर करण्यास सक्षम आहे. तसेच आमचे जेंट्स मंडळीसुद्धा महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचाराची आहे आणि महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज आम्ही सुद्धा सक्षम झालेलो आहोत व शिक्षण घेतलेलं आहे. आज मी जुन्नर शहराला एक विनंती करतो की कुणी मुलं आणि मुलीमध्ये भेदभाव न करता सर्वांना समान न्याय द्या व मुलगी असो या मुलगा असो त्यांना म्हणजे पेढा किंवा बर्फी याच्यात गोडवा सेम असतो, तो गोडवा टिकून धरावा एवढी सदिच्छा व्यक्त करतो. व सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांचे विचार सर्वांनी अंगीकरण करून की त्याचा हे करावं, सदुपयोग करावा व त्यांना मी जयंती शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. आपण जुन्नरचे सुजाण नागरिक आहात. जुन्नर शहरामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह नाही, काय व्हायला पाहिजे, काय वाटतं आपल्याला? आता स्वच्छतागृह हे खरंच भरपूर दिवसापासून महिलांची मागणी असून सुद्धा होत नाही. पण ह्यावेळेस महिलांनी
9 महिला आहेत. त्यांनी पहिला पुढाकार ह्या वर्षामध्ये जुन्नर शहरात जेवढा जिथे जिथे आपल्याला जागा उपलब्ध असेल सीओच्या मागे लागून किंवा तहसीलदार मॅडम आहेत होळकर मॅडम त्यांच्या मागे लागून जिथे जिथे स्वच्छतागृह बांधता येईल त्याची जागा ताब्यात घेऊन नगरपालिकेच्या वतीने त्या स्वच्छतागृह बांधणे सर्वात प्रथम त्यांनी हे कार्य करावं नंतर बाकीच्या कार्याचा हात घालावा एवढी मी त्यांना विनंती करतो. जुन्नर शहरामध्ये गेले काही दिवसापासून हा महिलांचा प्रॉब्लेम आहे. सत्ताधारी मंडळींना हा विषय मार्गी लावता आला नाही. काय वाटतं आपल्याला? आता याच्यात मेन म्हणजे माझ्या मते की जागा जिथे उपलब्ध आहेत तिथे लोकांना म्हणजे सामान्य नागरिक म्हणतात की आमच्या इथे ते करू नका, आम्हाला त्याचा वास येईल असेल. पण माझं म्हणणं बीओटी काय करायला हवं तर बीओटी तत्वावरती जर दिलं तर ते अत्यंत चांगलं राहील. जे मागच्या टायमाला आपण बीओटी तत्वावरती खत्री शहरापासून जो रोड जातो तिथे आपण पूर्ण केलं होतं बीओटी तत्व द्यायचं, पण तिथल्या नागरिकांनी तिथं होऊ नये की त्याचा आम्हाला त्रास होईल. पण आता हे नागरिकांचा विचार न करता स्वच्छतागृहासाठी लोकांनी तिथं जागा उपलब्ध करून द्यावी. बीओटी तत्वावरती त्याची स्वच्छता चांगली राहील की बांधा वापर हस्तांतरित करा हिशोबाने ते व्यवस्थित स्वच्छता राहील आणि ती करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन नगरपालिकेला विनंती करून जिथे जिथे जागा नगरपालिकेची किंवा सरकारी जागा असेल तिथे स्वच्छतागृह बांधून घेणे गरजेचे आहे आणि त्याच्यासाठी नगरपालिका सक्षम आहे. फक्त लोकांनी तिथं विरोध करू नये हीच विनंती. या विरोधामुळेच आतापर्यंत स्वच्छतागृह होऊ शकलेले नाहीत. पण इथून पुढे विरोध जरी झाला तरी तिथं आपल्याला करणं क्रमप्राप्त राहील आणि त्याच्यासाठी आपण सर्व बांधील आहोत व नगरसेवकांनी याचा नक्कीच पुढाकार घेऊन ते स्वच्छतागृह बांधावे ही माझी विनंती. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जुन्नर शहरातील महिलांसाठी स्वच्छतागृह मिळेल आपण अशीच अपेक्षा करूया. जुन्नर नगरपालिकेमध्ये मोठ्या संख्येने नगरसेविका महिला आहेत. पाहूया या महिला जुन्नर शहरामध्ये येणाऱ्या महिलांसाठी स्वच्छतागृह बांधतात की नाही. जर महिलांनी सहकार्य केलं नाही तर आपला आवाज जनतेसोबत राहणार आहे. जुन्नरच्या जनतेचे प्रश्न सोडवायला जर नगरपालिकेची सत्ताधारी मंडळी कमी पडली तर आपला आवाज जनतेसमोर असेल. कॅमेरामन लक्ष्मण दातकेसह सुरेश वाणी, आपला आवाज.